हॅलो, स्वागत आहे तुमचं आशू व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज सकाळी सकाळी आपण आलेलो आहे किचनमध्ये। मी आज बनवणार आहे डब्यासाठी चपाती आणि भेंडीची भाजी। तर मला आता तेच बनवायचं आहे, तर म्हणलं तुमच्याशी थोडंसं शेअर करावं माझी पद्धत कशी आहे ते। तर त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे। तर तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। ही आमच्या गावच्या पद्धतीने मी सर्व काही बनवत असते, त्या पद्धतीने मी बनवत आहे आणि मला जास्त बनवायचं नाही, थोडंसंच बनवायचं आहे। तर कशी बनली हे तुम्ही पण बनवून बघा आणि नक्की ट्राय करून मला सांगा। तर बघा, आता मी बनवत आहे भेंडीची भाजी। तर मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, थोडीशी राई टाकली। राई जराशी तडतडल्यानंतर मी त्यात लसूण टाकला आणि लसूण थोडासा ब्राऊन कलरचा झाल्यानंतर मी टाकलेला आहे त्यात भेंडी आणि भेंडी टाकून थोडंसं परतून घेतली आणि नंतर 5 मिनिटं झाकण लावून दिलेलं आहे त्याच्यावर। आणि झाकण नंतर ती भेंडी थोडीशी नरम झाली ना की त्यात मी हळद, मीठ, मसाला, आमच्या गावचे मसाले जे आहेत ना लाल भडक, ते मी टाकलेला आहे मसाला। आणि आम्ही हाच मसाला वापरत असतो घरी बनवलेला। तर ते मसाले टाकून थोडंसं परतून घ्यायचं, परत 2 मिनिटं झाकण ठेवायचं। परत ते मसाले थोडेसे भेंडीमध्ये ऑब्झर्व झाले ना की मग नंतर त्याच्यामध्ये सर्वात शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा। सर्वात महत्त्वाचं आहे शेंगदाण्याचा कूट। आणि हे टाकल्यानंतर भाजीची टेस्ट एकदम वेगळी भन्नाट लागते। तुम्ही पण ट्राय करा माझ्या पद्धतीने आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशी बनली होती तुमची भाजी। माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि सांगा। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मला सपोर्ट करा। आता भाजी माझी बनवून झाल्यानंतर मी लगेच साईडला चपाती बनवायला घेणार आहे। तर भाजीवर झाकण लावून ठेवलेलं आहे मी आणि शेवटी ही भाजी बघा किती मस्त दिसते, एकदम मस्त टेस्टी झालेली आहे। आणि आता मी घेतलेलं आहे चपात्या बनवायला। तुम्हाला म्हणलं भाजी दाखवूया कसं आहे ते, कशी झाली, खायला पण अप्रतिम झालेली होती। तर हे बघा मी चपाती बनवायला लागले इथं। आता माझी चपाती बघा कशी टम्म फुगलेली आहे ती। आणि मी हातानेच चपाती भाजत असते, हातानेच परतवत असते आणि हातानेच तेल लावत असते। तर त्यामुळे बघा जरासं मी कसं करते ही चपाती। हे बघा कशी टम्म फुग